नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो प्रथम तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद, कारण आपल्या चॅनलवरती 12,000 सबस्क्राइब कंप्लीट झाले। तर त्यासाठी तुम्हाला खूप सारे धन्यवाद। असंच प्रेम करत राहा आणि असंच सपोर्ट देत राहा। तर तुमचा सपोर्ट असाच असेल तर आपण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू। तर आज आपण खूप दिवसांनी चाललोय पनवेल कोळीवाड्यामध्ये। पनवेल कोळीवाड्यामध्ये कोळीवाडा एक्सप्लोर करणार आहोत आपण खूप दिवसानंतर, कारण याच्यामध्ये आपण मच्छीला गेलोच नाही आणि मच्छी कोळीवाडा कुठलाच एक्सप्लोर केला नाही। तर आज रविवार आहे, तर त्यानिमित्त चाललोय मच्छी घ्यायला। तर त्याच निमित्त तुम्हाला होणार आहे आज पनवेल कोळीवाड्याची भेट। तर पनवेल कोळीवाडा आपण एक्सप्लोर करू पूर्ण आणि एक रेसिपी पण बघू। तर रेसिपी या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघू। पण आज पनवेल कोळीवाडा एक्सप्लोर करणार आहोत आपण। तर चला तुम्ही आहात माझ्यासोबत पनवेल कोळीवाडा फिरायला। तर चला भेटू आपण डायरेक्ट पनवेल कोळीवाड्यामध्ये। तर मित्रांनो हा बघा तुम्ही नजारा, काय भारी नजारा आहे। एकदम ढग आज भारी झाल्यात। वाव, काय नजारा आहे, सुपर। तर मित्रांनो आपण पोहोचलो कोळीवाड्यामध्ये आणि तसाच प्लॅन होता आपल्याला लोणावळ्याला जायचा होता। कारवी महोत्सव बघा, पण ट्रॅफिक कारवी महोत्सव बघायला प्लॅन होता जायचा लोणार, पण तिकडची ती फुलं होती ती कमी झालेली आहेत, म्हणून मग तो प्लॅन कॅन्सल करून आज आलो आपण कोळीवाड्यामध्ये। कोळीवाड्यामध्ये गर्दी बघा। आणि हा तुम्हाला माहिती असेल, हा सर्कल आहे आपला कोळीवाड्याचा उरण नाक्यावरती। तुम्हाला पनवेल स्टँडवरून तुम्ही येता तर तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरती उरण नाक्यावरती हा पनवेल कोळीवाडा बघायला भेटेल। जर तुम्ही बाहेरून कुठून येता तर उरण नाका रिक्षावाल्याला सांगितलं तरी तर तुम्ही इथे येऊन पोहोचू शकता। गर्दी बघा किती आहे, आज रविवार आहे तर खूप जास्त गर्दी त्याच्यामध्ये नक्की सगळं। कारवी बघा इथं मस्त आहे, पण भरपूर आणि गर्दी भरपूर। खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त। ड्राइवर है, अरे हजारों मच्छी है, तो कौन सा लेने का वो बताओ। अरे वो बात नहीं, मतलब झींगा लेने। तर मित्रांनो वाव बघा इथं कसली मोठी आहे, चिवली वाव आहे ती पण 8 किलोची वाव आहे। इकडं पण मोठी मोठी मच्छी। तर मित्रांनो तुम्ही आता इकडे तर तुम्हाला इथे चिकन, मटन, मच्छी सर्व काही भेटेल। म्हणजे नुसतीच मच्छी नाही तर तुम्ही इकडं मटन आणि चिकन पण घेऊ शकता। हा तर मौसम तर एकदमच भारी आहे। तर इकडे भरले ढग, पण इकडं तर एकदम भारी वाटतंय, पण गर्दी लय आहे, जाम गर्दी। तर मित्रांनो आलतो आपण मच्छी बघायला, पण खूप गर्दी आहे। मच्छी घेतली आपण, पण रेट वगैरे तुम्हाला दाखवायला नाही भेटले। काय भारी व्ह्यू आहे, वाव मस्त मस्त। आज मौसम एकदमच भारी आहे। हा तर एकदमच भारी दिसतंय। ही कोळीवाड्याची नदी आहे, माहीत असेल तुम्हाला, आता भरली होती, खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी नदी। तर मित्रांनो आपण तिथून निघालो आता कोळीवाड्यातून, कारण तिथे जाम गर्दी आहे। आपल्याला काय रेट वगैरे विचारायला नाही भेटली, कारण खूप जास्त गर्दी आहे रविवार असल्यामुळे, आणि चालायला जागा नाही, उभा राहायला जागा नाही, त्यामुळे मग जास्त रेट वगैरे विचारत नाही बसलो। तुम्हाला दाखवता येईल तेवढी मच्छी दाखवली आणि तिथून निघाला त्या घरी जायला। तर बघू आपण घेतल्यात बोंबील घेतल्यात आणि अजून एक कुठला तरी मासा होता तो घेतलाय। तर आता निघतोय घरी जायला।
मग भेटू आपण घरीच. तर मित्रांनो, मग अशा आपण कोलीवाड्यात गेलो होतो तेव्हा आणलेले बोंबील आता झाले फ्राय करून, पण याची रेसिपी काही बघायला नाही भेटली. आणि इकडे आहेत, ही कुठली मच्छी होती माहिती नाही, ती पण फ्राय केली. आणि इकडे रस्सा